ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. जीवन मुक्ताधिकरण भाग पहिला. ओव्या आहेत 93 ते 95 आणि गीतेचा श्लोक आहे 18. परमात्म स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर ज्ञानी मनुष्य स्वतःला परब्रह्म रूप जाणतो. मग त्याची भेदबुद्धी नाहीशी होते, द्वैत मावळते व त्याला अखंड एकत्वाचा प्रत्यय येतो. त्याची भेदबुद्धी लयाला गेल्यावर त्याचे वागणे कसे असते ते सांगताना भगवंत म्हणतात. श्लोक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते. मग हा मशकू, हा गजू, की हा श्वपचू, हा द्विजू, पहिला इतरू, हा आत्मजू, हे उरेल के. मग त्यांच्या ठिकाणी हे चिल्लट आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार. ना तरी हे धेनू, हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागत या. अथवा ही गाय आणि हे कुत्रे, अथवा एक थोर आणि एक नीच, हे कोठले, हे राहू दे. जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार. एथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघावा, आता विषम काही. जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कोठला. ज्ञानी मनुष्याचे सर्व पाप आत्मज्ञानाने धुवून गेलेले असते, त्यामुळे त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही, असं मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं. आत्मज्ञानाने आपले परब्रह्म रूपत्व ते जाणतात, त्यांची द्वैतबुद्धी नाहीशी होते, त्यामुळे त्यांना समदर्शित्व प्राप्त होते. हे सांगताना भगवंत म्हणतात की विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषाची दृष्टी सारखीच असते. येथे भगवंतांनी ज्ञानी मनुष्याचे पहिले लक्षण सांगितले की ज्ञानी मनुष्य समदर्शी असतो. समत्वम योग उच्यते अशी व्याख्या त्यांनी पूर्वी दुसऱ्या अध्यायात केली होती. समबुद्धी मनुष्य ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ या सर्वांनाच आत्मरूप पाहतो. आत्मरूप पाहतो म्हणजे या सर्वांच्या मध्ये एकच चैतन्य विरसत आहे याचे त्याला ज्ञान होतं. येथे भगवंतांनी एक सरसकट यादी केलेली आहे. ज्ञानदेवांचे यावरील विवेचन लक्षणीय आहे. त्यांनी मूळ यादीतील शब्द घेतलेच आहेत, पण त्यांची मांडणी भेदानुसार केलेली आहे. पहिली जोडी आहे मशक व गज यांची. मशक म्हणजे चिलट किंवा डास व गज म्हणजे हत्ती. यांच्यात आकार भेद आहे. हत्ती शब्द मूळ यादीत आहेच. ज्ञानदेवाने त्या शब्दाची आकार भेदानुसार मशकाशी जोडी कल्पिलेली आहे. दुसरी जोडी आहे श्वपच व द्विज. हे दोन्ही शब्द भगवंतांच्या यादीत आलेलेच आहेत. ज्ञानदेवाने या शब्दांची जातीभेदानुसार मांडणी केलेली आहे. द्विज म्हणजे ब्राह्मण व श्वपच म्हणजे चांडाळ. मूळ श्लोकातील ब्राह्मणाचे विद्या विनय संपन्न हे विशेषण त्यांनी गाळलेले आहे. तिसरी जोडी आहे इतर व आत्मज. येथे आपपर भेदानुसार जोडी केलेली आहे. आत्मज म्हणजे स्वतःचा मुलगा व इतर म्हणजे दुसऱ्याचा. ही नवीनच जोडी आलेली आहे. चौथी जोडी आहे गाय व श्वानी यांची. येथे शुद्धाशुद्धता भेद दिसून येतो. गाय ही पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हटलेलं आहे. यज्ञामध्ये गायीचेच दूध, तूप, दही, गोमूत्र व गोमय हे पदार्थ वापरले जातात. उलट श्वान म्हणजे कुत्रा हा अपवित्र मानलेला आहे. पाचवी जोडी आहे गुरु व हीन यांची. इथे उच्च नीच भेद कल्पिलेला आहे. सहावी जोडी आहे स्वप्न व जागृती यांची. हा अवस्था भेद आहे. दोन्ही गोष्टी एकत्र नांदणार नाहीत. स्वप्नावस्था असेल तर जागृतावस्था नाही व जागृतावस्था असेल तर स्वप्नावस्था नाही. सृष्टीतील अवघा भेदाचा प्रपंच ज्ञानदेवानी या दोन ओव्यात मांडलेला आहे व ज्ञानी मनुष्याकडे यापैकी कोणत्याही प्रकारचा भेद नाही हे सांगितलेलं आहे.
पुढच्या ओवीत त्यांनी या भेददृष्टीचे कारणही सांगितलं आहे, जो भाग मूळ श्लोकामध्ये नाही. एथ भेदू तरी का देखावा, जरी अहंभाव उरला होवावा. भेद केव्हा दिसेल, तर अहंभाव उरलेला असेल तरच. तो अहंभाव तर ज्ञानी मनुष्यामधून पार नाहीसा झालेला असतो, म्हणून तर त्याला ज्ञान होतं. मग त्याच्या दृष्टीला भेद दिसणारच कसा. पुढे श्रीकृष्ण समदर्शी मनुष्याची आणखी लक्षणं सांगणार आहेत, ती आपण क्रमशः पाहू.